कितीची वेळ दिली होती? मला 2ची दिलेली. तुमचं झालं काय? कोण आहे तुम्ही? ओळखलं नाही? मी रोज याच वेळेला येतो. हिनेच मला ही वेळ दिली आहे. ही मला या वेळेला बोलवते. आज काय झालं माहितीये का? मला हिच्याशिवाय करमतच नव्हतं. म्हणून म्हटलं जरा लवकर जाऊ. तुमचं झालंय ना की मी लवकर आलो? का मध्ये चालूय मी जाऊ माघारी. मी परत येतो तुमचं झालं की. हे असं काय बोलतायत? कोण आहेत ते? ते माझे मिस्टर. विश्वास नाही बसत आहे. नाही बसत आहे ना विश्वास. एवढी सुंदर बायको न मी नवरा. घाबरलं तू? सॉरी, खरंच सॉरी. गंमत केली हो. मला सवय गंमत करायची अशी. आयुष्यात थोडं हसलं पाहिजे का नाही? काय मग बायको? ब्लाऊज कसं शिवलं? चांगलं शिवलं ना? काम आवडलं ना? हो, आवडलं. आवडलं? ह्याचं काम आवडलं? बोल ना. अरे आवडणारच. माणूस बघूनच कळतंय काम चांगलंच असणार. चालेल. दे ना. काय केलं ग हे? काय केलं ग? माझ्या बायकोच्या वेंधळेपणामुळे सगळ्या चाहत्या बशीत झाले. शी. काळजी करू नका. दुसरा बनवायला सांगतो लगेच. हा? नाही नको, जाऊ द्या. असंही मला दुकानावर जायचंय. ते सिलाईचे पैसे द्या. अजिबात पुढे येऊ नकोस. आज ह्याच्या घराचं बोट पिटवूनच घेतो. लई त्रास दिला यानं मला. बघा बघा, माझ्या लेकीला त्रास दिला यानं पैशासाठी. लई त्रास दिलाय. हा, आज काय तू सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे. ए, तोंड बंद कर. काय चालवलंय समज? अरे तुझं काय चाललंय? आज सगळ्या गोष्टींचा फायनल निकाल लागल्याशिवाय जातच नसतो मी. बघ, काय लावायचा निकाल तुझ्या घरी जाऊन लाव. माझ्या दारासमोर नको तमाशा. अरे तमाशा तू लावलायस माझ्या लेकरा संग. तिचं आयुष्य बरबाद केलंयस आणि आज माझा जीव सोडून तू संपवणार आहे मी. तात्या, आज नका करू. तुम्हाला काही झालं? नाही नाही, मागव तू अजिबात पुढे नकोस. माझं मी बघतो काय करायचं ते. हा, मी बघतोच. ही लोक घरातले तुझ्या कसे नांदवत नाहीत ती. नाही सगळ्यांना जेरात पाठवलं ना तर काय म्हणाल ती शरद हरीण. असं काय बघत बसलाय? थांबवा की त्यांना. मी नाही थांबवणार. काय करायचं ते करू दे. बघा बघा गावकरी, अहो एक नंबरचा बनेल माणूस आहे हो. ह्याच्या लेखाबरोबर माझ्या लेकीचं लगीन लागलं आणि तरी सुद्धा हुंड्याच्या लोभापायी हे दुसरी स्थळ बघतोय त्याच्या लेखासाठी. हा, अरे कुठं भेटशील बाप? हा, घरात सून असताना सुद्धा लेखासाठी दुसरी स्थळ बघायचं. हा, हे काही न्याय झाला का? सांगा ना, काय झालं का न्याय? हा, बरोबर आहे यांचं. आप्पा, लई चुकीचं वागताय तुम्ही. नाहीतर काय राव, पैशासाठी एवढा हावरा असतोय कोण? ए, कोण म्हणलं मी पोरगी गोपाळसाठी बघायला गेलो होतो? लेखासाठी नाही मग कुणासाठी गेला होता रे? मी माझ्यासाठी पोरगी बघायला गेलो होतो. हा?
अवधसे अहो काही वाटतंय का नाही तुम्हाला हा या वयात कसली अवधसा सुचते हो तुम्हाला नाही तर काय म्हातारचं लागलंय खरंच तुम्हाला हो आधी सांगून ठेवते तुम्हाला घरामध्ये आम्ही तिसरी सवत आणू देणार नाही म्हणजे नाही सुभाष तात्या अहो असं करू नका ऐका शांत व्हा नाहीतर आम्ही तुम्हाला जेलात टाकू हा? अरे मेल्यावर कसं काय जेलमध्ये टाकणार हो सुभाषराव तुम्ही असं काही करू नका ह्यो मला लग्नाचा शब्द देत नाही तर मी माघार घेणार नाही आता पेटवून घेणार म्हणजे घेणार ओ हिम्मतराव हो बोला की काहीतरी घे म्हणा पिटून त्या पोरीच्या आयुष्याची राख तरी होणार नाही अहो त्या वाईस गप बसा की तुम्ही आठ दिवसात लालीचं आणि गोपाळचं लग्न लावून टाकू